नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागील त्याला शेततळे योजनेबद्दल आपण संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, शेततळ्यावर आधारित अर्ज हे चालू झाले आहेत आणि अर्जाची नोंद ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते. त्याची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. तुम्हाला जर अर्ज करायचे असेल तर त्या लिंकवर क्लिक करायचे. सर्वात पहिले आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. त्यानंतर पुढे शेततळे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि आपला फॉर्म भरून घ्यायचे. मित्रांनो, फॉर्म फार सोप्या पद्धतीने भरता येतो. मी देखील भरून पाहिला आहे. फक्त तुम्ही या लिंकवर क्लिक करायचे आणि फॉर्म भरून घ्यायचे. तर मित्रांनो, जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण डिटेल. या ठिकाणी बघा, मागेल त्याला शेततळे योजना 2025 साली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा साठा उपलब्ध करून देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, त्यानंतर पाहूया योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं. तर या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील कोणतेही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर अर्ज कसा करायचा या ठिकाणी बघा. अर्ज करण्यासाठी आपले सरकार या पोर्टलवर जावे लागते. त्यानंतर या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर मागेल त्याला शेततळे योजना ही हा पर्याय भरायचा आहे. त्यामध्ये शेतीची व शेतकऱ्याची माहिती द्यावी लागते आणि माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करायची. यानंतर बघा, अर्ज करताना लागणारी डॉक्युमेंट आपल्याला व कागदपत्र आपल्याला कोणकोणते लागतील तर या ठिकाणी पुढे आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे 7/12 उतारा, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर बँकेची पासबुक, त्यानंतर जमिनीचा नकाशा, त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा, योजनेची निवड कशा प्रकारे केली जाते. तर आपलं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे. शासनाकडून आलेले अर्ज तपासले जातात आणि पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाते. योजना मागणीप्रमाणे असल्यामुळे जो लवकर अर्ज करतो त्याला पहिले प्राधान्य दिले जाते. त्यानंतर बघा, अधिक माहिती आपल्याला कुठे भेटणार आहे. योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधू शकता मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.